आता हे पुढचं उदा अफजल, सेजल आणि सोहम यांनी सायलीला 30 रुपये, 70 रुपये आणि 50 रुपये दिले. सायलीने त्यात 150 रुपये घालून कागद, रंग व वस्तू आणल्या. त्यापासून सर्वांनी भेटकार्ड बनवले. ती सर्व भेटकार्ड विकली. त्यांना एकूण 420 रुपये नफा झाला. तर प्रत्येकाला नफा किती मिळाला? आता इथे बघा, हे 4 जण आहेत, अब्दुल, सेजल, सोहम आणि सायली. मग आता त्या अब्दुलचे किती रुपये आपण क्रमशः जर गेलं तर अब्दुलचे 30 रुपये आहेत, सेजलचे 50 रुपये आहेत आणि सोहमचे अब्दुलचे 30 रुपये, सेजलचे 70 रुपये आणि सोहमचे 50 रुपये. यांची बेरीज केली तर आपल्याला किती मिळतात? 70 अधिक 30 म्हणजे 100 आणि 100 अधिक 50 म्हणजे 150. आणि त्यात परत सायलीने काय केले? स्वतःचेच 150 रुपये घातले. म्हणजे एकूण किती झाले? ते 300 रुपये झाले. मग त्याच्यामध्ये त्या 300 रुपयात त्यांनी ज्या वस्तू आणल्या त्यातनं त्यांनी भेटकार्ड बनवली 300 रुपयांमध्ये आणि ती विकून त्यांना 420 रुपये नफा झाला. म्हणजे 300 रुपयावरती 120 रुपये त्यांना नफा म्हणून मिळाले. तर मग आता त्यामध्ये सायलीचं भांडवल किती होतं? निम्म होतं त्या 300 रुपयांमध्ये. मग एकूण त्यांना नफा किती मिळाला? 420 रुपये मिळाला. मग सायलीचा नफा 420ची निमपट म्हणजे 210 रुपये झाला. आणि उरलेले जे 210 रुपये आहेत त्याच्यामध्ये अब्दुल, सेजल आणि सोहम यांचा वाटा आहे. म्हणून मग आता त्यांचे पैसे किती होते? 30 रुपये, 70 रुपये, 50 रुपये. म्हणून भांडवलाचे प्रमाण 30 आज 70 आज 50 म्हणजेच 3 आज 7 आज 5. तिघांचा नफा 210 रुपये. म्हणून 3K, 7K, 5K यांची बेरीज केली बरोबर 210. 15K बरोबर 210. मग K बरोबर 14 आपल्याला मिळालेले आहे. मग आता या Kची जी किंमत आपल्याला मिळाली ती काय करायची? आपल्याला ह्या 3K, 7K आणि 5Kच्या ठिकाणी ठेवून त्यांचा गुणाकार करायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला ती किंमत मिळाली. मग अब्दुलचा नफा 42 रुपये, सेजलचा नफा 98 रुपये आणि सोहमचा नफा 70 रुपये. आता सरिताबेन, आयेशा आणि मीनाक्षी यांनी प्रत्येकी 2400 रुपये, 5200 रुपये आणि 3400 रुपये गुंतवून व्यवसाय चालू केला. त्यांना 50% नफा झाला. तो त्यांनी कसा वाटून घ्यावा? तो काढून न घेता पुढच्या वर्षाच्या व्यवसायासाठी भांडवलात मिळवला तर प्रत्येकीच्या पुढच्या वर्षासाठी भागीदारी किती असेल? मग आता आधी आपल्याला ह्या पैशांची काय करावी लागणार आहे? बेरीज करावी लागणार आहे. त्यांची एकूण किती रुपये हे होतात काढावे लागतील. मग त्याप्रमाणे आपण त्यांची बेरीज केली तर ते आले 11,000 रुपये. म्हणजे ते एकूण भांडवल झालं 11,000 रुपये. त्याच्यात त्यांना या 11,000 रुपये 50% नफा झाला. म्हणजे याच्या निम्मे रुपये मिळाले. 50% म्हणजे 100च्या निम्मे 50. मग 11,000वरती निम्मे किती येणार? तर 11,000 गुणिले 50/100 म्हणजे हे 50/100 हे 50% असे लिहितात. 50/100 हे तुम्हाला माहिती आहे. मग आपल्याला किती मिळाले? 5,500. म्हणजे भांडवलाच्या प्रमाणात नफा वाटायचा आहे. आपण 2 संख्यांचे प्रमाणात दोन्ही संख्यांना सामायिक विभाजकाने भागून सोपे करून घेतो. त्याप्रमाणे 2 पेक्षा अधिक संख्यांचे प्रमाण सोपे करता येते. मग भागीदारीचं प्रमाण किती आहे? 2400 रुपये, 5200 रुपये आणि 3400 रुपये. म्हणजे 2400, 24 52 34 याला काय केलं आपण? 100ने भागलं म्हणून यात आपल्याला रक्कम मिळतात. यांच्या पण निम्मे केले. 12, 26, 17 त्याला काय केलं? 2ने परत भागलं. म्हणून सरिताबेनचा नफा किती आला? 12P. आयेशाचा नफा आला 26P आणि मीनाक्षीचा नफा आला 17. 12P अधिक 26P अधिक 17P बरोबर 55P. मग बरोबर 5,500. मग आता P बरोबर आपल्याला काढायचं आहे किती? मग 5,500/55 बरोबर 100. म्हणून सरिताबेनचा नफा 12 गुणिले 100 1200. आयेशाचा नफा 26 गुणिले 100 बरोबर 2600 आणि मीनाक्षीचा नफा 17 गुणिले 100 बरोबर 1700. नफा काढून न घेता तो भांडवलात मिळवला तर प्रत्येकीचे भांडवल काढू. आता पुढच्या वर्षासाठी सरिताबेनचे भांडवल 2400 अधिक 1200 म्हणजे हा 1200 रुपये नफा जो मिळाला तो आधी त्यांच्या आत्ताच्या भांडवलात मिळाल्यावर आपल्याला किती मिळाले? रुपये 3600 म्हणजे 3600. त्याचप्रमाणे आयेशाचं भांडवल होतं 52. त्याच्यामध्ये तिचा जो नफा मिळाला 2600 तो मिळाला. ते एकूण किती झाले? 7,800. आणि मीनाक्षीचं जे भांडवल होतं त्यामध्ये हे 1700 तिचं काय केलं आपण? नफा
मिळवला. त्याच्यामध्ये आपल्याला मिळाले 3400 अधिक 1700 म्हणजे 5100. सराव संच 39.